महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करण्याचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीसांच्या गृह विभागाला सूचना. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गंभीर गुन्ह्यांची नोंद नसल्याची माहिती. आंदोलक विद्यार्थ्यांवरील एफआयआर बाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. महाराष्ट्रासह 7 राज्यांना नोटीस. ज्यांचे जुने क्रिमिनल रेकॉर्ड्स नाहीत त्यांना अटकेत ठेवू नये. तपास सुरू ठेवावा पण दंडात्मक कारवाई नको. सुप्रीम कोर्टाचे आदेश. नवे शिक्षण मंत्री अत्याचाराच्या आरोपीला पाठीशी घालणारे. प्रियंका गांधींचा नव्या शिक्षण मंत्र्यांवर हल्लाबोल. शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून प्रियंका गांधींच्या आरोपांचं खंडन. सरकार शिक्षणाबाबत संवेदनशील असल्यानेच परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत सादर. भाजप खासदार बासुरी स्वराज यांची लोकसभेत परखड भूमिका. तर शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्याची गरज. एक परीक्षा तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही. श्रीकांत शिंदे यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फेसबुकवरून काढून टाकलेला व्हिडिओ मेटाकडून पुन्हा रिस्टोअर. तांत्रिक बिघाडामुळे व्हिडिओ चुकून हटवल्याचं मेटाचं स्पष्टीकरण. 23 जुलै रोजी पंतप्रधान मोदींनी शेअर केला होता व्हिडिओ. विद्यार्थी आंदोलकांवर भडकल्या कंगना रनौत. कंगना रनौतकडून जेन झीचा जनरेशन गटर असा उल्लेख. आंदोलनातील भाषा आणि वर्तन आक्षेपार्ह, असभ्य असं असल्याचं कंगनाचं मत. अन्न व औषध प्रशासनाची मुंबईत मोठी कारवाई. मुंबईतील 5 नामांकित क्लबचे FSI परवाने तात्काळ निलंबित. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन. आजपासून पुढचे 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईसह महानगरात उद्या आणि परवा पावसाचा जोर वाढणार. हवामान खात्याचा अंदाज. तर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. नागपुरात 2 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद. सोमलवार शाळेचं मैदान जलमय. तर नरेंद्रनगर गिट्टी खदान भागात साचलं पाणी. नागपूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज आणि उद्या सुट्टी. खोपोलीच्या झेनित धबधब्यावर अडकलेल्या 70 पर्यटकांची सुखरूप सुटका. पोलीस आणि बचाव पथकाच्या जवानांमुळे दुर्घटना टळली. राज्यभरात आज गुरुपौर्णिमेचा उत्साह. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत लाखो साई भक्तांची मांदियाळी. साई समाधी आणि गुरुस्थान मंदिरात दर्शनासाठी रीघ.